स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी साम दाम दंडभेदाचा वापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने केलाय। सद्यस्थितीत निवडणुका ज्या निर्भय आणि पारदर्शक वातावरणात होणं अपेक्षित होतं त्यालाच गुंडाळून ठेवण्यात येतंय, पण निवडणूक आयोग यावर चकार शब्दही काढत नाही असं या पक्षाने म्हटलंय। अनेक ठिकाणी नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आणले जात आहेत। यात प्रामुख्याने सत्ताधारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या मुद्द्यावर बोट ठेवले। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव 3 वर्ष चिमुरडीवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे होरपळून निघाले। या घटनेच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक देऊन मोर्चा काढलेला, पण मोर्चेकऱ्यांनी थेट स्थानिक न्यायालयाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे हे प्रकरण चांगलंच चिघळलं। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका 3 वर्षीय मुलीवर गावातीलच विजय संजय खैरनार नामक आरोपीनं पाशवी बलात्कार केलेला, त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्गुण हत्याही केली होती। या प्रकरणाचे सध्या राज्यभरात संतप्त पडसाद उमटतायत। या प्रकरणी नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक दिलेली। यंदा नव्याने शिक्षक भरतीसाठी असणाऱ्या उमेदवारांसह शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारही टीईटी परीक्षा देणार आहेत। त्यामुळे उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे। वाढलेल्या उमेदवारांमुळे केंद्रांची संख्या देखील वाढली आहे। या परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, 1 फोटो 2 नावं डमी विद्यार्थी येऊ नयेत, तसेच 2020 ते 2022 मध्ये झालेल्या टीईटीतील गैरप्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रथमच AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जाणार आहे। बोगस उमेदवारांना ओळखण्यासाठी कनेक्ट व्ह्यू, फोटो व्ह्यू आणि हॉटलाईन प्रणालीचा वापर केला जाणार आहे। राज्यभरात येत्या 23 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे। त्यासाठी परीक्षा केंद्रावर 1.5 तास आधी रिपोर्टिंग आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय। जळगाव जालना 174 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। सुमारे 7,106 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाचं कामही अंतिम टप्प्यात आलंय। दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाचं काम प्रत्यक्षात सुरू करण्याच्या दृष्टीनं आता जळगावमध्ये हालचाली वाढल्या आहेत। जळगाव जालना रेल्वे मार्गाचा खान्देशसह मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे। संपूर्ण रेल्वे मार्गापैकी सुमारे 70% मार्ग जालना जिल्ह्यातून तर उर्वरित 30% मार्ग जळगाव जिल्ह्यातून जाणार आहे। या मार्गामुळे जळगाव मार्गे गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने ये जा करणाऱ्या प्रवासी व मालगाड्यांना आंध्र प्रदेश तसेच दक्षिण भारताशी अधिक वेगवान दळणवळण साधता येणार आहे। सोलापूर शहरातील एका 74 वर्षीय महिलेला बँक खात्यावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची भीती दाखवून अटकेची धमकी देण्यात आली आहे। चौकशीसाठी मुंबईत यावं लागेल असं सांगण्यात आलं। नंतर थोडी दया दाखवून ऑनलाईन चौकशीची तयारी दर्शवण्यात आली। सदर महिलेने त्याला संमती देतात सायबर भामट्यांनी त्यांना डिजिटल अरेस्ट करून त्यांच्या बँक खात्यातून 2 वेळा व्यवहार करत 41 लाख रुपये लुटलेत। विशेष म्हणजे काही वेळात ही रक्कम उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि हरियाणामधील खात्यावर वळवून ती काढून देखील घेण्यात आली आहे। सायबर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ही बाब उघड झाली। तक्रारदार ज्येष्ठ महिला ही शहरातील एका उद्योजकाशी संबंधित नामवंत कुटुंबातील आहे। काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन आला, तुमच्या सिम कार्डवरून चुकीचे आर्थिक व्यवहार झालेत। मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी नरेश गोयलच्या खात्यातून तुमच्या कॅनरा बँकेतील बँक खात्यात 25 लाख रुपये आलेत, त्यामुळे तुमची चौकशी करायची आहे। तुम्हाला मुंबईतील कुलाबा येथील आमच्या पोलीस ठाण्यात यावं लागेल असं कथित पोलीस म्हणून बोलणाऱ्या भामट्यानं सांगितलं। त्यामुळे ती महिला घाबरली। 2 दिवस हे फोन कॉल त्यांना सुरू होते। दुबई एअर शो मध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान कोसळले। अल मक्तूम विमानतळावर सुरू असलेल्या एअर शो मध्ये डेमो फ्लाइट दरम्यान हा अपघात झालाय। शुक्रवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 3:40 हा अपघात झाला। या अपघातात तेजसच्या वैमानिकाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी भारतीय हवाई दलाने केली आहे। विमान कोसळताच त्याला आग लागली आणि विमानतळावर धुराचे लोट दिसले। अपघातानंतर भारतीय हवाई दलाने लढाऊ विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी न्यायालय स्थापन केले। हवाई दलाच्या तेजस जेट अपघाताची ही दुसरी घटना आहे। यापूर्वी 2024 मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे एका युद्धाभ्यासादरम्यान इंजिन बिघाडामुळे तेजस विमान कोसळलेलं।
केंद्र सरकारने आज शुक्रवार 21 नोव्हेंबरपासून देशातील कामगार कायद्यांमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक बदल लागू केलाय. 4 महत्त्वाच्या कामगार संहिता लागू केल्या आहेत, ज्यामुळे 40 कोटींहून अधिक कामगारांना किमान वेतन, ग्रॅज्युएटी आणि सामाजिक सुरक्षा मिळेल. सरकारने 29 जुने कायदे तर्कसंगत करून हे आधुनिकीकरण केलंय. आता सर्व कामगारांसाठी किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा PF, ESIC बंधनकारक होईल. यात गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांचाही समावेश आहे. महिलांना समान वेतन आणि त्यांच्या संमतीने रात्रीच्या कामाची परवानगी, सर्व कामगारांना नियुक्तीपत्र मिळण्याची खात्री, 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी, निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 वर्षानंतर ग्रॅज्युएटी आणि ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन. हे बदल आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत असून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत 2047च्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. बांगलादेशमध्ये आज 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप आलाय. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 200हून अधिक जण जखमी झालेत. भूकंपाचं केंद्र ढाक्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी येथील माधाबादित इथं होतं. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की 10 मजली इमारत एका बाजूला झुकली. बांगलादेशमध्ये सुरू असलेला बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाही थांबवण्यात आलाय. अभिनेता आहान पांडे आणि अभिनेत्री अनिता पड्डा यावर्षी त्यांचा पहिला चित्रपट सय्यारा प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेत. या सुपरहिट चित्रपटातील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना चांगलीच आवडली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यात रिलेशनशिप असल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत. आहानने या अफवा आणि नात्यातील चर्चांवरील आपलं मौन सोडलंय. एका मुलाखतीत जेव्हा आहानला विचारण्यात आलं की तो खरोखरच अनिताला डेट करतोय का, तेव्हा तो म्हणाला, अनिता माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. संपूर्ण इंटरनेटला वाटतं की आम्ही एकत्र आहोत, पण ते खरं नाहीये. केमिस्ट्री नेहमीच रोमॅन्टिक नसते, ती आराम, सुरक्षितता आणि समजुतीवर देखील आधारित असते. आम्ही एकमेकांना हेच जाणून दिलं, ती माझी गर्लफ्रेंड नाहीये, पण तिच्याशी माझं असलेलं नातं हे अतुलनीय. पर्थ येथे सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गोलंदाजांच्या नावावर राहिलाय. 100 वर्षांच्या ॲशेस इतिहासातील पहिल्याच दिवशी 19 विकेट्स पडण्याची ही पहिलीच वेळ ठरली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी करत 7 विकेट्स घेत केवळ 172 धावात गुंडाळला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक 52 धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात देखील खराबच झाली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोकने अवघ्या 6 षटकात 23 धावा देत 5 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 123 धावात 9 विकेट्स गमावल्या होत्या आणि ते अजूनही 49 धावांनी पिछाडीवर होते.